Hello students, we are starting with the next lecture, that is fourth lecture on the chapter which is living world, the first chapter of biology. So earlier in the last point we have seen about the biodiversity and conservation of biodiversity as in situ and ex situ. Everything we have discussed there. Now next point we are moving towards is the 1.6 biodiversity parks. So everyone please check into the book biodiversity parks. What is definition of biodiversity park and what does it mean? It has been given there. So the definition of biodiversity park, definition काय बघा, it is an ecological assemblage of species that form self-sustaining communities on degraded barren landscape. एक्झाम्पल दिलेलं आहे लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क इन गुरेगर महाबळेश्वर. सो महाबळेश्वरच्या जवळ एक बायोडायव्हर्सिटी पार्क आहे, त्याचं हे एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. हे जे डेफिनेशन दिलेले आहे याचा अर्थ काय तो समजून घ्या पहिल्यांदा. इट इज इकॉलॉजिकल असेंब्लेज ऑफ स्पेशीज दॅट फॉर्म सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटीज ऑन डिग्रेडेड ऑर बॅरन लँडस्केप असं सांगितलेलं आहे. म्हणजेच काय तर वेगवेगळ्या विशिष्ट प्रकारच्या प्रजातींना एकत्र आणणे, एका ठिकाणी एखादी जी बॅरन लँड असेल किंवा कुठली तरी जागा असेल त्या ठिकाणी त्यांना एकत्र आणणे आणि त्यांना तिथं सेल्फ सस्टेनिंग होण्यासाठी म्हणजे आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या ठिकाणी त्यांनी एक नवीन इकोसिस्टम डेव्हलप करावी अशा प्रकारचं एक वातावरण त्यांच्यासाठी तयार करणं, याला आपण काय म्हणतो बायोडायव्हर्सिटी पार्क असं म्हणतो. ह्या ठिकाणी आपण वेगळ्या स्पेशीजना एकत्र आणतो आणि त्यांना तिथं स्वतः डेव्हलप होण्यासाठी वाव देतो, जेणेकरून त्या ठिकाणी स्वतः राहतील, वाढतील आणि कायमच्या त्याच ठिकाणी राहतील. आणि अशा प्रकारच्या एक पार्कचं एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, जे गोरेघर महाबळेश्वरच्या जवळ लोकेटेड आहे. दिस पार्क इज द बेस्ट मॉडेल फॉर कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज ऑफ अर्बन लँडस्केप, हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. नेक्स्ट काय दिलं आहे बघा, सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग द interrelations. In order to understand interrelations between organism and maintain harmony on planet, study of biodiversity is must. बायोडायव्हर्सिटीचा स्टडी करणं हे आपल्या प्लॅनेटवरती का इम्पॉर्टंट आहे त्याच्याबद्दल आपल्याला इथं सांगितलेलं आहे. हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे की ज्यावेळी तुम्ही बायोडायव्हर्सिटीचा स्टडी करता त्यावेळी तुमच्या हे लक्षात येतं की कुठले कुठले ऑर्गॅनिझम्स हे त्यांच्या डिपेंडन्ससाठी किंवा जगण्यासाठी वेगवेगळ्या कुठकुठल्या ऑर्गॅनिझम्सवरती अवलंबून आहेत. यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या फूड चेन्स किंवा फूड वेब्स यांचा पण आपल्याला अभ्यास करता येतो जर आपण बायोडायव्हर्सिटीचा अभ्यास केला तर. आणि ह्या अभ्यासासोबत तुम्हाला काय मिळेल तर ह्या प्लॅनेटवरती हे सगळे प्राणी आणि आपण हे कसे हार्मोनीमध्ये म्हणजे अतिशय शांततेत आणि छानपैकी राहू असं कुठलं तरी रिलेशन्स प्रोड्यूस करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी या प्रकारच्या बायोडायव्हर्सिटीच्या स्टडीचा आपल्याला गरज असतो. ठीक आहे. त्यानंतर नो द सायंटिस्टमध्ये एक खूप असे रिनोन किंवा वेल नोन इंटरनॅशनल सायंटिस्ट आहेत ज्यांचं नाव आहे डॉक्टर SP आगरकर. ह्यांचं खूप छान कॉन्ट्रीब्युशन आहे बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनमध्ये आणि बायोलॉजीमध्ये. सो ते कन्झर्वेशन जे पॉईंट आहेत ते पॉईंट वाईज तुम्हाला मी नोट्स देणार आहे, त्या तेवढ्या तुम्ही नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. सो जे सायंटिस्ट आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर SP आगरकर. इज वन ऑफ द लिडिंग बॉटनिस्ट ऑफ इंडिया. ही वॉज बॉर्न नोव्हेंबर 1884 इन मालवण, महाराष्ट्र. मालवणमध्ये त्यांचा जन्म झाला होता. ही डिस्कवर्ड स्पेशीज ऑफ फ्रेश वॉटर जेलीफिश इन द वेस्टर्न घाट्स. वेस्टर्न घाट्स जे आहेत म्हणजे आपल्या पश्चिम किनारपट्टी जी आहे, भारताला लाभलेली पश्चिम किनारपट्टी, कोकणचा जो भाग आहे त्या कोकण किनारपट्टीवरती त्यांनी फ्रेश वॉटर जेलीफिशवरती भरपूर मोठ्या प्रमाणात अभ्यास केलेला आहे. आणि पुढं काय दिलं बघा, विच वॉज प्रिव्हियसली फाउंड इन आफ्रिका अँड पब्लिश्ड हिज फाइंडिंग इन जर्नल नेचर इन 1912. 1912मध्ये त्यांनी तो शोध आहे, तो शोध निबंध आपला ह्या जर्नलमध्ये पब्लिश केलेला आहे. अजून काय कॉन्ट्रीब्युशन आहे बघा त्यांचं. डॉक्टर आगरकर कलेक्टेड, प्रिझर्व्ड अँड कंडक्टेड मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स विथ द हेल्प ऑफ डॉक्टर अन्नादले.
द सुपरिटेंडंट ऑफ इंडियन म्युझियम इन कोलकाता. सो या दोघांनी मिळून त्याचा स्टडी केलेला आहे. आगरकर ऑल्सो स्टडीड फ्लोरा इन नेपाल अँड वेस्टर्न घाट्स, वॉज अ स्कॉलर ऑन जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. खूप छान, खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. अतिशय हुशार, प्रचंड हुशार अशी ही व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आपल्या देशामध्ये राहून ह्या बायोडायव्हर्सिटीमध्ये किंवा नॅचरल कन्झर्वेशनमध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आगरकर प्लेड व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन लेईंग फाउंडेशन्स ऑफ प्रीमियर इंडियन सायंटिफिक इन्स्टिट्यूशन्स लाईक इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी, त्यानंतर इंडियन सायन्स काँग्रेस, द महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टिवेशन ऑफ सायन्स पुणे आणि MACS. त्यानंतर आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, ह्या सगळ्या संस्था स्थापन करण्यामागे ह्या व्यक्तीचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. सो आगरकर जे आहेत सायंटिस्ट, त्यांच्या बाबतीत आपल्याला हे काही पॉईंट लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट बघूया. ठीक आहे, आत्तापर्यंत आपण बॉटनिकल गार्डन्स, त्यानंतर झूलॉजिकल पार्क्स आणि बायोडायव्हर्सिटी पार्क हे बघितलं. आता हे जे 3 आहेत ह्या तिघांच्यामध्ये मेन डिफरन्सेस काय आहेत, कारण ह्यावरती सेम नीटला क्वेश्चन विचारला गेलेला आहे. म्हणून आपल्याला ह्या तिघांनाही कशाप्रकारे सेपरेट करता येतं किंवा तिघांचे वेगळे अर्थ काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. प्लांट्स ऑफ डिफरंट व्हरायटीज कलेक्टेड फ्रॉम डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड आर ग्रोन इन विवो इन सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक मॅनर इन बॉटनिकल गार्डन. याला आपण काय म्हणतो, बॉटनिकल गार्डन्स असं म्हणतो. याला हे कशा प्रकारचं कन्झर्वेशन आहे बघा, ex-situ कन्झर्वेशन आहे. इट इज रिलेटेड टू कन्झर्वेशन ऑफ व्हेरियस फ्लोरा. बॉटनिकल गार्डन हे कशाचं आहे, रिलेटेड टू फ्लोरा. फ्लोरा म्हणजे काय, वेगळ्या प्रकारच्या वनस्पती, फुलझाडं ह्यांच्याशी संबंधित जे असतं त्याला आपण फ्लोरा असं म्हणतो. आणि जिथं प्राणी असतात ना, त्या प्राण्यांना आपण फॉना असं म्हणतो. सो एका विशिष्ट भूभागामध्ये, एका देशामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी राहणाऱ्या सगळ्या प्राण्यांना एकत्रितपणे आपण फॉना म्हणतो आणि सगळ्या वनस्पतींना एकत्रितपणे फ्लोरा असं म्हणतो. आता झूलॉजिकल पार्क हे कशासाठी आहेत, झूलॉजिकल पार्क्स आर द प्लेसेस वेअर वाईल्ड ॲनिमल्स आर केप्ट इन कॅप्टिव्हिटी. सो झूलॉजिकल पार्क्समध्ये ॲनिमल ठेवले जातात, बॉटनिकल गार्डन्समध्ये प्लांट्स ठेवले जातात. इट इज अ टाईप ऑफ ex-situ कन्झर्वेशन. अगेन हे दोघंही एकसारखेच आहेत बघा, हे पण ex-situs आहे आणि हे पण ex-situs आहे. आता बायोडायव्हर्सिटी पार्क याच्यामध्ये काय फरक आहे, इट इज असेंब्लेज ऑफ स्पेशीज दॅट फॉर्म सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटीज ऑन डिग्रेडेड बॅरन लँडस्केप. इट इज अ टाईप ऑफ in-situ कन्झर्वेशन. येस, हा बेसिक डिफरन्स आहे. दिस इज in-situ कन्झर्वेशन and it is related to conservation of biodiversity. Botanical gardens are related to conservation of flora. Zoological parks related to conservation of fauna. And biodiversity parks are related to conservation of biodiversity. अशा प्रकारे हे पॉईंट आहेत. हे जे डिफरन्सेस आहेत आहे असे तुम्हाला नोटच्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचे आहेत आपल्या नोटबुकमध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला 1.7. व्हॉट इज मीन बाय द की. की इज अ टॅक्सॉनॉमिकल एड यूज्ड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. आपला एक नेक्स्ट चॅप्टर खूप इंटरेस्टिंग आहे, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. त्यामध्ये हे क्लासिफिकेशन करण्यासाठी मदतीला आपण की हे एक टूल वापरतो, ह्याला टॅक्सॉनॉमिकल एड असं म्हटलं जातं. टॅक्सॉनॉमिकल एड म्हणजे काय, तर प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्यामध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन करत असताना, त्यांचं नेमिंग करत असताना, त्यांना सायंटिफिक नाव देत असताना काही की इलेमेंट्स लागतात. म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे सिमिलर कॅरेक्टर आणि कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. फॉर एक्झाम्पल, वाघ आणि मांजर ह्या दोघांच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला बरेच सिमिलर कॅरेक्टर बघायला मिळतील वाघ आणि मांजर याच्यामध्ये. पण त्याच वेळेस तुम्हाला मांजर आणि कुत्रा ह्या दोघांच्यामध्ये मात्र बरेच कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आणि बरेच सिमिलर कॅरेक्टर पण बघायला मिळतील. सो की म्हणजे काय असतात, तर की म्हणजे अशा छोटे छोटे काही कॅरेक्टर्स असतात, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, जे कॅरेक्टर्स दोन ऑर्गॅनिझमना वेगवेगळं करू शकतात किंवा एकत्र करू शकतात. सो की म्हणजे काय आहे, की एक टॅक्सॉनॉमिकल एड आहे, एक प्रोसेस आहे किंवा मेथड आहे की ज्या मेथडने आपण काय करू शकतो, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्ससाठी आपण मदत घेऊ शकतो. ठीक आहे. सो द स्टेटमेंट
इन द की इज कॉल्ड ॲज अ लीड. लीड कशाला म्हणतात बघा, स्टेटमेंट जी दिलेली असते कीमध्ये त्याला आपण लीड असं म्हणतो, की ज्या ती लीड घेऊन आपण काय करू शकतो, सो प्लांट्स आणि ॲनिमल्स यांच्यामध्ये क्लासिफिकेशन करू शकतो, किंवा दोन वेगळ्या प्लांटमध्ये किंवा दोन वेगळ्या ॲनिमल्समध्ये क्लासिफिकेशन किंवा सिमिलॅरिटी किंवा कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स आपण शोधू शकतो. ठीक आहे. सो दिस इज अ स्मॉल पॉईंट विच इज गिवन फॉर द की. एवढं काही डिटेलमध्ये आपल्याला नाही आहे. त्यानंतर मी तुम्हाला इथं एक लिस्ट प्रोव्हाइड करतो आहे बघा, बॉटनिकल गार्डन्स इन इंडिया आणि त्यांचं लोकेशन. हे जे बॉटनिकल गार्डन्स इन इंडिया आणि त्यांचं लोकेशन जे आहे ते तुम्हाला नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचं आहे. हे नोट्सच्या फॉर्ममध्ये ठेवायचं आहे. आचार्य जगदीशचंद्र बोस इंडियन बॉटनिकल गार्डन कोलकातामध्ये आहे. लॉयड बॉटनिकल गार्डन जे दार्जिलिंगमध्ये आहे. नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट लोकेटेड इन लखनौ. बॉटनिकल गार्डन ऑफ द फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट लोकेटेड इन देहरादून. त्यानंतर स्टेट बॉटनिकल गार्डन ऑफ ओडिशा. बॉटनिकल गार्डन ऑफ सहारनपूर. गव्हर्मेंट बॉटनिकल गार्डन उटकमंड. त्यानंतर ही लिस्ट आहे झूलॉजिकल पार्क्स विच आर लोकेटेड इन इंडिया. राजीव गांधी झूलॉजिकल पार्क जे पुणे कात्रजमध्ये आहे. त्यानंतर जिजामाता उद्यान मुंबईमध्ये. नेहरू झूलॉजिकल पार्क हैदराबाद. इंदिरा गांधी झूलॉजिकल पार्क विशाखापट्टणम. आणि इथं कुठले कुठले ॲनिमल्स आहेत ती पण लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. हे आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून तुम्हाला नोटच्या फॉर्ममध्ये ठेवायचं आहे. दिस इज कंटिन्युअस लिस्ट. आलन फॉरेस्ट झू कानपूर. त्यानंतर लखनौ झू लखनौमध्ये. अलिपोर झूलॉजिकल गार्डन्स कोलकाता. मद्रास क्रोकोडाईल बँक ट्रस्ट चेन्नई. आणि परासनी कडवू स्नेक पार्क कन्नूरमध्ये. हा कन्नूरमध्ये असणारा स्नेक पार्क आहे. यासोबतच आपल्या भारतामध्ये असणारे काही बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. ही लिस्ट आहे. द ईस्टर्न हिमालयाज ज्याच्यामध्ये अरुणाचल प्रदेश, भूतान, ईस्टर्न नेपाळ हे हॉटस्पॉट येतात. त्यानंतर इंडो बर्मा त्याच्यामध्ये पूर्वांचल हिल्स, अराकन, योमा, ईस्टर्न बांगलादेश ह्या दरम्यान बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स आहेत. आणि तिसरा हॉटस्पॉट म्हणजे जो आपल्या महाराष्ट्रामध्येच लोकेटेड आहे द वेस्टर्न घाट्स अँड दुसरा जो आहे तो श्रीलंका. त्यानंतर कलेक्ट द इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला एक पॉईंट दिलेला आहे बघा, एंडेमिक फ्लोरा आणि एंडेमिक फॉना यांचं कलेक्शन तुम्हाला करायला सांगितलं आहे. एंडेमिक फ्लोरा म्हणजे वनस्पती आणि एंडेमिक फ्लोरा म्हणजे प्राणी. मग ह्या एंडेमिक शब्दाचा अर्थ काय तो लक्षात घ्या. एंडेमिक म्हणजे काय की ज्यांची उत्पत्ती किंवा जी प्रजाती फक्त भारतामध्ये आढळते किंवा इथं भारतामध्येच त्याची वाढ होते आणि ती मूळची भारतीय आहे अशा प्रजातींना, मग त्या वनस्पतींच्या असतील तर एंडेमिक फ्लोरा म्हणा, प्राण्यांच्या असतील तर त्याला काय म्हणा एंडेमिक फॉना. आणि ही लिस्ट आहे बघा दिलेली तुम्हाला. ही लिस्ट तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता नोटबुकमध्ये आणि आपल्या छानपैकी नोट्स तुम्ही प्रिपेअर करू शकता. एंडेमिक फ्लोरामध्ये सुरुवातीला त्यांचं सायंटिफिक नेम दिलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये त्यांचं लोकल नेम दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही नोट डाऊन करू शकता नोटबुकमध्ये आणि तुमच्या नोट्स ह्या प्रिपेअर करून ठेवा. सो दिस इज एव्हरीथिंग अबाउट द चॅप्टर विच इज लिव्हिंग वर्ल्ड अँड हिअर ॲट दिस पॉईंट वी आर एंडिंग दिस चॅप्टर. Fine. So the next lecture on this chapter will be based on some questions or some MCQs which are involved in NEET exam, some straightforward 2 mark 3 mark questions which can be asked in a board exams. सो नेक्स्ट लेक्चर जे असणार आहे, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कशन काय करणार आहोत बघा. इथंपर्यंत आपण सगळा सिलेबस कवर केलेला आहे. लिव्हिंग वर्ल्डचा जो पहिला चॅप्टर आहे आणि याच्या पुढे जाऊन आपण काही बोर्ड एक्झामसाठी लागणारे 1, 2, 3 मार्काचे प्रश्न असतील ते आत्तापर्यंत नीट किंवा CETला विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत ह्या चॅप्टरवरती ते क्वेश्चन्स आणि काही MCQs आपण ह्या चॅप्टरवरती सोडवून घेणार आहोत. ठीक आहे. सो दिस इज एव्हरीथिंग अँड ऑल अबाउट द चॅप्टर लिव्हिंग वर्ल्ड अँड वी विल स्टॉप हिअर.